चमत्कार हा शब्द पुस्तकात कधी कधी वाचायला मिळतो, पण ठाण्यातील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कार्डियक केअर सेंटरमध्ये हा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला आहे. पुण्याहून आलेला एक गंभीर रुग्ण तब्बल 135 दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होता. जगण्याची आशा अगदी क्षीण झाली होती. पण अशा कठीण काळात ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर अमोल गीते आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमने आशा सोडली नाही. दिवस रात्र केलेले प्रयत्न, अत्याधुनिक सुविधा आणि प्रत्येक क्षणी दिलेली माणुसकीची साथ या सेवेच्या बळावरच आज तो रुग्ण पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभा आहे. आणि हा क्षण फक्त रुग्णांसाठीच नाही, तर नातेवाईक, डॉक्टर आणि हॉस्पिटल स्टाफ यांच्यासाठी देखील भावुक होता. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. डॉक्टर अमोल गीते आणि त्यांच्या टीमच्या मेहनतीने आज हा रुग्ण पूर्णपणे बरा होऊन हसत हसत घरी परतला. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर अमोल गीते आणि संपूर्ण सिद्धिविनायक हॉस्पिटल टीमचे मनापासून आभार मानले आहेत. कारण आमच्या ICUच्या टीमनी खूप हेल्प केली. सर, आमचे सुनील सर, त्यांच्यामुळे मी पुन्हा श्वास घेण्यास मला हे मदत झाली. कारण मी स्वतःचा श्वास पूर्णपणे विसरली होती. श्वास कसा घ्यायचा हे त्यांनी मला शिकवलं, म्हणून मी आज माझ्या स्वतःच्या पायावर उभा आहे. आमच्या ICUची नर्सिंग टीम, आमचे मामा, मावशी सगळ्यांनी मला खूप मदत केली. आणि आमचे एक्सरे करणारे आमचे शाबू सर, मेडिकल टीम, माझे मिस्टर, माझे मम्मी पप्पा आणि सगळे डॉक्टर आणि आमचे गीते सर, हे सगळे होते म्हणून मी आज माझ्या फॅमिलीमध्ये पुन्हा जाऊ शकली. नाहीतर मी स्वतः होप सोडल्या होत्या की मी पुन्हा माझ्या पायावर उभी राहील किंवा मी जगेन की नाही. कारण मी स्वतः विश्वास पूर्णपणे सोडला होता, श्वास घेऊ शकेन की नाही म्हणून. कारण ह्या ICUच्या टीमने मला इतकी मदत केली की मी कसा श्वास घ्यायचा, कसं मी स्वतःला हे करायचं हे त्यांनी मला शिकवलं. म्हणून मी आज इथे तुमच्यासमोर हा दिवस पाहते. नाहीतर हे इम्पॉसिबल होतं. सिद्धिविनायक हॉस्पिटलमुळे हे पॉसिबल झालं आणि मी माझ्या फॅमिलीमध्ये पुन्हा जाऊ शकते, हे फक्त यांच्यामुळेच. माझ्या मुलीने खूप शोषलं ह्यात. खूप त्रास झाला तिला खूप, म्हणजे तिला असं एक रात्रीच मला सांगितलं की मला पाणी प्यायची इच्छा होती, तरी पण मला पाणी 3.5 महिना मला पाणी पिता नाही आलं तोंडाने. खूप त्रास झाला तिला. आणि खूप म्हणजे सहकार्य खूप मॅडमनी, सगळ्या सरांनी यांनी खूप सहकार्य केलं. तिच्यामुळं त्यांच्यामुळं आज माझी मुलगी मला परत मिळाली. कसं वाटतं आता? मला खूप छान वाटतंय. एकदम आनंद वाटतोय, सगळ्यात मस्त वाटतंय. असा योग चांगला आलाय आजचा. आणि सगळं सहकार्य हॉस्पिटलचं आहे, सरांचं आहे, ICUच्या टीमचं आहे. आणि तिचं आयुष्य चांगलं देवाने दिलं. सगळं सहकार्य झालं सगळ्याचं. आम्हाला आनंद वाटतो. तुम्ही कुठून आला होता ज्यावेळेस पुण्यातनं ह्या ठिकाणी मी राहायला ठाण्यामध्ये जाईन. मी पूर्वी या हॉस्पिटलला ॲडमिट होतो, त्यावेळेस मला चांगला उपचार इथं भेटला, म्हणून तिला मी हॉस्पिटलला चॉईस केलं, इथं आणलं. गाव कुठून? आमचं सोलापूर इथं राहायला आहे. आणि मुलगी पुण्याहून मी इथं आणली. इथं मला स्टेटमेंट चांगलं मिळतं म्हणून त्यांना इथं खास मी घेऊन आलो. आणि इथं आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं. तर ही रुग्ण जवळपास आज 139 दिवस झालेले आहेत. 135 दिवस ती व्हेंटिलेटरवर होती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जवळपास नाही म्हटलं तरी 4.5-5 महिने एखादा पेशंट 4.5-5 महिने व्हेंटिलेटरवर, ज्यावेळेस ती स्वतः श्वास घेऊ शकत नव्हती, फक्त तिचा मेंदू चालू होता आली त्यावेळेस, आणि त्याचे पूर्ण मसल्स पॅरलाइज झालेले होते. तिला एक रेअर असा GBS सिंड्रोम, ज्याला गिलिन बॅरे सिंड्रोम म्हणतो आपण, तो झाला होता. पुण्यामध्ये एक लाट आली होती. जसा एक वेगळ्या प्रकारचा आजार, रेअर आजार आहे हा, इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर. त्याच्यामध्ये व्हायरस अटॅक करतो आणि सगळे मसल्स पॅरलाइज होतात आणि पूर्ण बॉडी, फक्त आपलं मेंदू काम करतं, समजतं पण श्वास घेता येत नाही. त्या जास्त वेदना असतात की तुम्हाला समजतंय की आपल्याला श्वास नाही घेता येत आणि तुम्ही व्हेंटिलेटरवर डिपेंडेंट होऊन जाता. आता ज्यावेळेस ती बोलली की मी श्वास विसरून गेली होती, श्वास कसा घ्यायचा हे विसरून गेली होती ती. 3-4 महिने जर कंटिन्युअसली व्हेंटिलेटरचा सपोर्ट असेल तर कुठलाही माणूस श्वास घेणं विसरून जाईल. परंतु आमच्या टीमला खरोखरच मी ICUची टीम, आमचे फिजिशियन असतील, ICUचा नर्सिंग स्टाफ असेल, हे यश जे आहे ते ह्या सगळं आमच्या टीमचं आहे. डॉक्टर सुनील आहे, ते महावीर ब्रदर आहेत, बाकीच्या काही सिस्टर्स आहेत आमच्या. म्हणजे खरोखर या तुम्ही महावीर आणि ते स्टाफ इकडे या समोर, तुमचं खरं कौतुक आहे हे. कारण की तुमच्याशिवाय हा पेशंट वाचलाच नसता. कितीही मोठा कॉर्पोरेट रुग्णालय असेल, ज्यावेळेस 4 ते 5 महिने पेशंट व्हेंटिलेटर असतो, त्यावेळेस त्यांना निमोनिया डेव्हलप होतो,
ताप यायला लागतो, सेकंडरी इन्फेक्शन व्हायला लागतात. परंतु आमच्या पेशंटमध्ये 1% सुद्धा इन्फेक्शन जर कोणी होऊ दिलं नसेल तर ह्या स्टाफच्या पूर्ण एफर्ट्समुळे झालेलं आहे. त्यामुळे फुल क्रेडिट गोज टू माय होल ICU टीम. आमचे फिजिशियन असतील, ICUचे स्टाफ असतील आणि इंटेन्सिव्हिस्ट असतील, यांनी प्रचंड मेहनत घेऊन या पेशंटला वाचवलेलं आहे. एकही बेडसोर नाही त्या बाईला. जवळपास 4.5 महिने पेशंट ज्यावेळेस व्हेंटिलेटर असतो त्याला बेडसोर होतात, बाकीचे बरेचसे प्रॉब्लेम्स होतात, परंतु कुठलाही प्रॉब्लेम न होता पेशंट आज घरी चाललेली आहे. तिचे वडील, तिची आई मला नेहमी भेटायचे आणि बिचारे हालाकीची परिस्थिती, असं खूप काही पैसेवाले लोक नाही इथे, परंतु त्यांनी मेहनत घेतली, इकडून तिकडून पैसे जमा केले आणि आज पेशंट बरा झालेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खूप आनंद वाटतोय. कारण की आई रडते, वडील रडतात, आज आनंदाश्रू आहेत. काही दिवसांपूर्वी काय होईल, आपला पेशंट वाचेल की नाही म्हणून ते टेन्शनमध्ये होते, परंतु आज पेशंट घरी चाललेला आहे. तिचा नवरा असेल, भाऊ असेल, आई आहे, वडील आहे. म्हणजे खरोखरच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू बघून आम्हालाही आता थोडंसं गैरवरून आलेलं आहे आणि मला बरं वाटतंय की आमचा हा रुग्ण त्या ठिकाणी वाचला. व्हेंटिलेटरवरचा त्यावेळेस आली त्यावेळेची काय कंडिशन होती बघाल, हे पेशंट व्हेंटिलेटर अशी होती आणि अशा पद्धतीच्या ह्या व्हेंटिलेटरवर तिने 135 दिवस काढलेले आहेत आणि आज खूप चांगले झालेलं आहे. आज ती चालत आली आहे, तुम्ही बघितलं असेल आता. आणि त्यामुळे मी सर्वांनाच या यशाचं श्रेय आमच्या पूर्ण सिस्टीमला, पूर्ण स्टाफला, आमच्या ICUच्या टीमला देतो. आणि खरे यशाचे मानकरी ते लोक आहेत. माझं काम या हॉस्पिटलचा ओनर म्हणून सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतात की नाही ते बघणं आहे, परंतु खरं क्रेडिट ग्राउंड लेवलला काम करणारे आमचे इव्हन हाऊसकीपिंगच्या स्टाफपासून ते सगळे या पेशंटच्या अशा प्रकारचे अनेक रुग्ण आपण वाचवलेले आहेत. हे अजून एका रुग्णाला जीवदान दिलेलं आहे. त्यामुळे मी खूप आज आनंदी आहे, आनंद होत आहे आणि या सर्व टीमला मी परत एकदा क्रेडिट देतो. आणि विशेषतः सुनीलचं मी या ठिकाणी कौतुक करतो, कारण की त्यानं प्रचंड मेहनत घेतली आहे. पेशंटने पण त्याचं नाव घेतलं, कारण की अशा प्रकारचे डॉक्टर्स आपल्या टीममध्ये असतील तर आपण कुठलाही रुग्ण वाचवू शकतो, अशा प्रकारचा विश्वास वाटतो. नक्कीच सर, काय रुग्णांना आव्हान असेल कुठेतरी अशा प्रकारे 135 दिवस जर रुग्ण हॉस्पिटलमध्ये असेल तर भले भले होप सोडतात, मात्र सिद्धिविनायकने ते होप सोडले नाहीत, परंतु त्या पेशंटला जगण्याची नवीन दिशा दाखवली. अशा रुग्णांमध्ये ना मला असं वाटतं की एक तर ट्रीटमेंट तर महत्त्वाची आहेच, परंतु त्यांना मॉरल सपोर्ट, इमोशनल सपोर्ट तो खूप महत्त्वाचा असतो. नाही तर धीर सोडला, माणसाचं जर मॉरल डाऊन झालं तर पेशंट अर्धात जातो. पण आपल्या पेशंटमध्ये मॉरल अप करण्यासाठी, त्याला इमोशनल सपोर्ट देण्यासाठी आमचे जे सर्व स्टाफ असतील आणि त्यांचे नातेवाईक विशेषतः त्यांचं मी कौतुक करतो, त्याच्या आईचं, वडिलांचं, कारण की ते कंटिन्युअसली तिला मोटिवेट करत होते, नाही तू वाचणार आहेस, तुला तुझा श्वास चालू होणार आहे. आपले डॉक्टर खूप चांगले आहेत, आपल्या नर्सेस खूप चांगले आहेत, हा विश्वास ते तिला देत होते. आणि म्हणून ती जी श्वास घ्यायला विसरली होती ती स्वतः श्वास घ्यायला चालू केलं आणि बघितलेलं रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. खासियतच आहे. तुम्ही बघितलं असेल की गेल्या 10-12 वर्षापासून सेवा देत असताना एक सिम्पॅथेटिक केअर, एक एम्पॅथेटिक नर्सिंग केअर म्हणून आपल्या हॉस्पिटलकडे बघितलं जातं. म्हणजे आपले रुग्ण हे कसे बरे होतील आणि त्यांना मायेचा एक ओलावा आपल्या ट्रीटमेंटमध्ये कसा देता येईल, हाच प्रयत्न आमच्या सगळ्या स्टाफचा असतो. आणि एक घरातलाच पेशंट आहे, आपली आई आहे, आपली बहीण आहे, आपली स्वतःचाच भाऊ आहे, अशा पद्धतीची शुश्रूषा इथे केली जाते. म्हणून रुग्णांना फक्त ट्रीटमेंटच नव्हे तर मानसिक आधार देण्याचं काम आमचे सगळे स्टाफ करत असतात. म्हणून अशा प्रकारचे चमत्कार आपण गेल्या वारंवार बऱ्याच वर्षापासून बघतो की असे रुग्ण, एकदम क्रिटिकल रुग्णसुद्धा या ठिकाणी वाचतात. आणि त्यामुळे खरोखरच हे सर्व टीमचं यश आहे असंच मी समजतो. तिला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यापासून तिला माहिती नव्हतं मी इथे आहे. तिची आणि माझी भेट आज पहिल्यांदा झाली, कारण मला नव्हतं वाटत मी तिला परत भेटू शकेल किंवा ती मला मम्मी म्हणून म्हणेल. आज तिची आणि माझी भेट आमच्या हॉस्पिटलमुळे, फक्त सरांमुळे, सिद्धिविनायक हॉस्पिटलमुळे, मुलीची आणि आईची भेट त्यांच्यामुळेच घडून आली. त्याच्यामुळे धन्यवाद करते मी सिद्धिविनायक हॉस्पिटलला. मी सिद्धिविनायकला खूप आभारी आहे. माझा माणूस मला परत दिला. मी ह्याची व्यक्ती काय बोलायला मला नाही माझ्याकडं. तुम्ही कुठे राहता, कुठून मी आला? हडपसरला राहतो, बेकराई नगरला. हॉस्पिटलबद्दल कशी माहिती मिळाली? मला सासऱ्यांनी माहिती सांगितली तू इकडे घेऊन ये म्हणून. मी इकडं रात्री 8 वाजता तिथून घेऊन निघालो. अदर माझ्या गाडीला एक टिप्पणीसुद्धा नव्हती. कार घेऊन आलो मी. इथं आल्यावरती माझी कार पंक्चर झाली, शेवट स्टेजला गेली होती. सुनील सरांनी, परत गीते सरांचं खूप आहे, फालवे सर झालं, बाकीचा स्टाफ एवढा सहकार्य केला आणि माझा पेशंट परत नव्याने उभा केला.
हे स्वामीचरणी मी प्रार्थना करू की खूप मोठं सिद्धिविनायकचं नाव महाराष्ट्रात नाही जगात व्हावं, हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करतो. असं वाटलं नव्हतं की ती याच्यामधून बाहेर पडेल. खरं तर पहिले थोडे दिवस खूप ती व्हेंटिलेटरवर डिपेंड झाली होती. त्यानंतर आम्ही तिला सारखं जाऊन, रेश्मा स्वतःचा श्वास घे असं आम्ही तिला सारखं बोलायचं, तू व्हेंटिलेटरवर डिपेंड राहिलीस तर ह्याच्यातून बाहेर पडणं खूप कठीण होऊन जाईल. वेळप्रसंगी आम्ही तिला रागावलं आहे, ओरडलो आहे, पण आता त्या गोष्टीचं वाईट वाटतं की आम्ही तिला असं रागावून ओरडून बोललो. पण यातून एक गोष्ट चांगली झाली की या सगळ्यातून चांगलं होऊन बाहेर निघाली. सिद्धिविनायकाला मी एवढीच प्रार्थना करेन की तिला उदंड आयुष्य लाभू दे.